सिरा तो लिंगरा म्हणजेच सिंहगड, राजगड, तोरणा, लिंगाणा आणि रायगड अशा जम्बो रेंज ट्रेकची सुरुवात सिंहगडापासून झाली आणि सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातून जाणाऱ्या रानवाटा तुडवत सिंहगड, राजगड, तोरणा हे गड सर करत चढत उतरत जाणाऱ्या डोंगर सोंडांवरून सह्याद्रीची मनसोक्त भटकंती सुरू होती। गेळगाणी गावातून मार्गक्रमण करत दुसऱ्या दिवसाच्या मुक्कामस्थळी म्हणजेच मोहरी गावात रात्रीचे जेवण करून आम्ही सर्व रायलिंग पठारावर पोहोचलो। मोहरी गावातून रायलिंग पठारावर पोहोचण्यास साधारण अर्धा तास लागला। रात्रीच्या अंधारात समोर लिंगाणा अंधुकसा दिसत होता। रात्रभर रायलिंग पठारावरून बेफाम घोंगावत वाहणाऱ्या वाऱ्याने टेंटमध्ये म्हणावी तशी झोप लागली नाही आणि तिसऱ्या दिवसाची सकाळ रायलिंग पठारावर उजाडली। टेंटमधून समोर दिसणारा लिंगाणा आणि मागेच असणारा रायगड दोघेही एखाद्या काळ पुरुषाप्रमाणे भासत होते, स्वतःमध्ये अनेक गुण सामावलेले। रायलिंग पठारावरून सूर्योदय अनुभवणे म्हणजे भटक्यांसाठी स्वर्गीय सुखाचीच अनुभूती। शुभ सकाळ, शिव सकाळ। मागे बघू शकता सूर्योदय होतोय आणि इकडे लिंगाणा आणि हा मागे रायगड। तर आपण काल रात्रीचा मुक्काम मोहरी गावात जेवण करून हे रायलिंग पठार आहे या ठिकाणी टेंट वगैरे लावले होते आणि रायलिंग पठारावरती आपण कालचा मुक्काम केला होता। थोड्याच वेळात आता आवरून आपण रायगडाकडे कूच करू। रायलिंग पठारावरून दिसणारा सूर्योदय पाहत नाश्ता करून आम्ही बोराट्याची नाळ उतरून जाण्याची तयारी सुरुवात केली। रायलिंग पठारावरून आपण आता रायगडकडे निघालो। हे बोराट्याची नाळ आहे, हे अशी नाळ आहे खाली। या नाळेने खाली उतरून रायगडकडे जायचं। तसे रायगडकडे जाण्यासाठी बोराट्याची नाळ आणि सिंगापूरची नाळ हे दोन मार्ग आहेत। त्यातल्या त्यात सिंगापूरची नाळ हा सोपा तर बोराट्याची नाळ हा अवघड श्रेणीचा मार्ग समजला जातो। बोराट्याची नाळ म्हणजे रायलिंग पठारापासून डाव्या बाजूने खाली गळीतून गेलेली वाट। ही वाट मार्गक्रमण करताना नजर आणि मनाची एकाग्रता त्याचप्रमाणे पायाचा समतोल साधणे अत्यंत महत्त्वाचे। बोराट्याची नाळ ही जी घळे उतरताना प्रचंड कसरत करावी लागते। हे बघा, तुम्हाला दाखवतो। बोराट्याची नाळ आणि लिंगाण्यापासून खाली गळीतून गेलेली वाट हे दोन्हीही या रेंज ट्रेक मधील अवघड टप्पे मानले जातात। हे टप्पे पार करताना मन प्रचंड स्थिर आणि शांत ठेवावे लागते। बोराट्याची नाळ उतरून रायलिंग पठाराला ट्रॅव्हर्स मारत आपण लिंगाण्याच्या पायथ्याला येऊन पोहोचतो। आता बोराट्याच्या नाळीतनं जो ट्रॅव्हर्स मारलाय तो लिंगाण्याकडे ती वाट जाते। तो ट्रॅव्हर्स मारून आता आपण लिंगाण्याच्या बेसला चाललोय। बोराट्याची नाळ उतरून रायलिंग पठाराला ट्रॅव्हर्स मारून आपण आता लिंगाण्याच्या बेसला येऊन बसलो आणि या ठिकाणून खाली आता वाट गेली परत खाली उतरायचं। लिंगाण्याच्या पायथ्यापासून पुढे लिंगाण्याच्या नाळेतून तीव्र उतार असलेली घसरणीची वाट सुरू होते।
लिंगाण्याच्या लाळेतून प्रचंड कसरत करत खाली उतरावं लागतंय, बघू शकता. गळीची वाट उतरून आता आपण या ठिकाणी डावीकडे रोड जातो. वाट किती अवघड होती मी तुम्हाला दाखवतो. ते खरं आहे, दाखवून कळणार नाही, अनुभवलेलं ते असं वरतून आलोय आपण. बोराट्याची नाळ आणि लिंगाण्याच्या नाळेतून तीव्र उतार असलेली घसरणीची वाट हे दोन्ही अवघड टप्पे पार करत आम्ही कडसरी लिंगाणा या गावात पोहोचलो. परंतु लिंगाण्याची नाळ ते कडसरी गाव या दरम्यान कुठेही पाणी नसल्याने गावात पोहोचेपर्यंत पाण्या वाचून सर्वांचे हाल झाले. मित्रांनो, सध्या आपण 1:30 वाजताच्या दरम्यान गावात पोहोचलो, पण रायलिंगला ट्रॅव्हल्स मारून गावात येईपर्यंत सगळं पाणी संपले. तिथंच होते ना, सगळे तिथंच होते काही करून. अच्छा, हा, राईट राईट, बरोबर बरोबर. ते सर आलेले आहेत आधी. ते सर कडसरी गावात पोहोचून पोटभर पाणी पिऊन आणि जेवण करून आम्ही अखेरीस या मोहिमेतील शेवटचे लक्ष असणाऱ्या श्रीमान रायगडाकडे वाटचाल सुरू केली. कडसरी लिंगाणा माची या गावातून आपण आता निघालोय, रायगडाकडे चाललोय आता. हा समोर लिंगाणा आहे आणि आता आपण रायगडाकडे चाललोय. हे इथं रायगडाचं भवानी टोक. रायगडाचं हे टकमक टोक आहे. कडसरी लिंगाणा या गावातून तशी मळलेली पायवाट असल्याने रायगडापर्यंत पोहोचणे तसे सोपे होऊन जाते. परंतु तरीही काही ठिकाणी 2 वाटा फुटल्याने विचारत मार्गक्रमण करावे. वाटेत काळ नदीचे भले मोठे पात्र नजरेस पडते. ते पार करून पुढे रायगडाकडे जावे लागते. आता समोर रायगड आहे, तर रायगडाकडे जाताना आपल्याला आम्ही आता वारंगी गावाचा रूट निवडलाय. जाताना ही काळ नदीचं पात्र आहे. हे पात्र आपल्याला आता क्रॉस करून रायगडाकडे चाललोय आपण. रायगडाकडे मार्गक्रमण करताना आसपासच्या परिसरात अनेक लहान मंदिरे तसेच अज्ञात वीरांच्या विरगळ नजरेस पडतात. त्या ठिकाणी पायथ्याला एक विरगळ दिसते, आपल्यापासून आता लांब आहे, परंतु कुठल्या तरी नक्कीच वीर सरदारांनी वगैरे त्या ठिकाणी रायगड झुंजवताना त्याचं वीर बलिदान त्या ठिकाणी दिलं असणार आहे. त्यांच्या स्मरणार्थ असे वीरगळी बसवल्या जातात त्या ठिकाणी. रानवाटा तुडवत अखेर संध्याकाळी 7च्या दरम्यान आम्ही रायगडमधील हिरकणीवाडी येथील मुक्कामी ठिकाणी पोहोचलो. 6 जणातून 4घांचा चिकन खाण्याचा बेत ठरला, तर 2घे जण व्हेज. ट्रेकच्या सुरुवातीपासून म्हणजे सिंहगडापासूनच ठिकठिकाणी श्रीच्या लग्नाचं आमंत्रण देत आलेल्या किरणने अखेर रायगड येथील हिरकणी वाडीत देखील श्रीच्या लग्नाचे आमंत्रण दिले. आज 4थ्या दिवसाची सुरुवात झाली होती. सकाळी लवकर उठून आंघोळी आटोपून रायगडाकडे निघण्याची लगबग सुरू झाली.
शुभ सकाळ, शिव सकाळ. आज रायगड आपण हिरकणीवाडीत आहे आणि आपल्या ट्रेकची आज शेवटचा टप्पा आहे. तर रायगड या ठिकाणी आपला ट्रेक आज एंड होणार आहे. तर हिरकणीवाडीतनं आपण आत्ता जी गावातनं वाट आहे त्या वाटेने आपण आत्ता वरती निघणार आहे. चला भेटूया आता रायगडावर. हिरकणीवाडीतून जाणारी वाट ही रायगडाच्या मुख्य फरसबंदी वाटेला लागेपर्यंत जरा दगड धोंड्यातून जाणारी आहे. अखेर 1 ते 1.5 तासाची चढाई करून आम्ही रायगडाच्या महादरवाजापाशी पोहोचलो. महादरवाजापाशी पोहोचताच शिवरायांचे स्मरण करून घोषणा देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. भारत माता की जय. रायगडावर गडसंवर्धनाचे काम जोरात सुरू होते. त्यात हे मुके जीव न थकता जीव ओतून काम करताना दिसले. फायनली रायगडावरती गंगासागर जो तलाव आहे त्या ठिकाणावर आता आपण पोहोचलोय. महाराजांच्या राज्याभिषेकावेळी जे 7 नद्यांचं पाणी आणलं होतं त्यातून जे पाणी राज्याभिषेकानंतर शिल्लक राहिलं होतं ते या गंगासागर तलावात टाकलं होतं. त्यामुळे या तलावाला गंगासागर हे नाव पडलं. आता आपण या ठिकाणी थांबलोय. इथूनच पुढे आपण आता समाधीकडे जाणार आहे. रायगडावरील गंगासागर तलाव, सप्त मनोरे, राजसदर या पावन वस्तू पाहत आम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला पोहोचलो. पुढे हिरोजी इंदलकरांच्या निष्ठेच्या पायरीवर आणि दख्खन देशीचे स्वामी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवर नतमस्तक झालो. गेले 4 दिवस सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून, डोंगर सोंडांवरून रानवाटा तुडवत स्वतःच्या शारीरिक क्षमतेस आव्हान देत अनेक आठवणी, अनुभव गाठीशी बांधत अखेर राजसदरेवर महाराजांसमोर नतमस्तक होत सिंहगडापासून सुरू झालेली ही पायी वारी आम्ही धारकऱ्यांची पंढरी रायगडावर समाप्त केली.